तर नमस्कार मंडळी, मी दुष्यंत दांडेल, तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर। तुम्ही आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की आपण सुक्या मुंगाची चटणी बनवतो। तुम्ही जर ती व्हिडिओ नाही बघितली असेल तर आय बटनवर लिंक येत असेल, तिथे क्लिक करून तुम्ही ती व्हिडिओ बघू शकता। आणि आज आपण बनवणार उपऱ्याचं भरीत। उपऱ्याचं भरीत तुम्हाला एक नाव वेगळं वाटत असेल, कारण आमच्या भाषेमध्ये शिंपल्यांना उपरे बोललं जातं। तर आपण आज बनवणार आहे शिंपल्यांचं भरीत। आणि त्यामध्ये आपण काय काय टाकणार आहे, सामग्री टाकणार आहे ते इथे आहे। इथे आपली ऑडियन्स पण मागवलेलं, आपण जीविता आणि गावचे आलेले स्पेशल जेवण भागत आहे। आणि आजचं जे बनवणार आहे जेवण ते आपली आत्ता इकडे बघ। हॅलो बोल, आवाज येणार, माईक लावलाय। व्हिडिओ मध्ये जरा लाजताय। तर हे आहेत उपरे म्हणजे शिंपले। याला पहिला धुवावे लागतात। जेव्हा तुम्ही घेऊन येणार तेव्हा असं नॉर्मली धुवायला लागतात आणि पहिला अख्खेच धुवावे लागतात आणि मग नंतर कापल्यावर पण धुवायचे। ओके, मग कापल्यावर पण धुवायचे। आणि आपण या उपऱ्याच्या भरीत सोबत चिंचेचा खट सुद्धा करणार आहेत, म्हणजे चिंचेचा रसा। तर यामध्ये आता आपण टाकणार आहेत ही सगळी सामग्री। तुम्हाला जेवण बनवता बनवता सगळं समजणार की आम्ही काय यूज करतात, कसं यूज करतात। आता तुम्ही सगळं सामग्री वगैरे बघितलं असेल। आता चला आता आपण उपऱ्याचा भरीत आणि चिंचेचा खट बनवायला स्टार्ट करू। चिंचेच्या खटची रेसिपी तुम्हाला जेव्हा बनवणार तेव्हाच दाखवणार, इसको सस्पेन्स रहना चाहिए दोस्तों। अजून आपले एक ऑडियन्स आलेले आहे इथे जेवणाचा टेस्ट करण्यासाठी। आणि आता हे मम्मी शिंपले कट करणार आहे, म्हणजे उपरे बोलतात त्याला। तर उपरे कट झाल्यानंतर सुद्धा हे धुवावे लागतात। पहिला बघा असे कापावे लागतात। तर हे सगळे कापायसाठी तर सध्या तरी खूप टाइम लागणार आहे, तर तुम्हाला एकदम टाइम लॅप्स मध्ये दाखवेल मी। हे बघा, तर हे परत का धुवावे लागतात, कारण यामध्ये माती असते, त्यामुळे हे पुन्हा एकदा धुवावे लागतात। कारण जेव्हा आपण पहिल्यांदा धुतो तेव्हा फक्त वरची माती निघून जाते, पण या आतमध्ये सुद्धा माती असते। तर कापल्यानंतर दुसऱ्यांदा धुतल्यानंतर ही पूर्ण माती निघून जाते। तर आता जोपर्यंत मम्मी हे सगळं कट करते तोपर्यंत आपण जे भरीत करण्यासाठी जे वाटण लागणार आहे ते आता वाटण आपण तयार करूया। तर आपली भारतात ते वाटण तयार करतो। सगळं खोबरं टाकणार आहे आणि अर्धा परत यूज करणार का? बस झालं, आपल्या जवळ सिंपल असणार तेवढं करायचं। आता आपले जेवढे शिंपले आहेत तर त्यासाठी किती वाटण लागणार? त्यासाठी अर्धी वाटी खोबरं लागेल। आत्या मधीत लाजते, अशी बोलते, मी मस्ती करते। वरती ना आपलं बाहेर हेल्मेट आहे, चाल ना। लसूण, आलं, शेंग, थोडासा पाणी टाकायचंय। आता हे आपलं वाटण करून झालेलं आहे आणि आता आपण जाऊया पुढच्या प्रोसेससाठी। आता कांदा आणि बटाटा चिरून घेऊया। आता हे बघ, कोणी बटाटा सोलतात किंवा सोलत नाही, तर मी सोलून टाकते। बटाटा कापल्यावर पाणी टाकायचं। कांदे दोनच टाकायचे एवढ्या शिंपल्याला? हा, मोठ्या घेतलेत ना। कसे कापायचे? बारीक कापायचे। चला धुवून घेऊया। हे बस पातळ कापायचं, बारीक। बघा, तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे तुम्हाला कांदे कापायचे। जर तुम्ही उपऱ्याचं किंवा शिंपल्यांचं भरीत बनवत असेल तर अशा स्टाईल मध्ये तुम्हाला एक कांदे कापायला लागणार। तुम्ही वेगळ्या अशांनी कापू नका, नाही तर ते भरीतचं जे टेस्ट आहे ते मे बी चेंज होऊ शकते। ते बारीक म्हणजे लवकर शिजण्यासाठी पाहिजे म्हणून बारीक कापतात का? असं नाही, तर भरीत करणार ना सुक्क, मग त्यासाठी बारीकच कापावं लागेल। बटाटे पण असे बारीकच कापायचे, कारण की ते शिजत नाही लवकर, म्हणजे मोठे कापले तर शिजणार नाही ना ते। हा, ते भरीत सुक्क करणार ना, त्याच्यासाठी बारीकच लागेल। बस एवढेच बटाटे बस झाले। फक्त थोडेच घालायचे असतात का? म्हणजे आपल्याला पाहिजे असं टाकायचे, आपल्याला जास्त पाहिजे जास्त टाकायचे, कमी पाहिजे कमी टाकायचे। तर आता तुम्ही इथे या कॅमेरामॅन इकडे बघा, आता हे झालेलं आहे, शिंपले वगैरे कापून झालेले आहेत सगळे। तर आता हे धुवायची प्रोसेस आहे। आता आपली भारतात परत धुणार आहे आणि याच्यामधली माती ते तुम्हाला दाखवतो। कारण मी स्टार्टिंगला यासाठी सांगितलं की पहिला सुद्धा धुवायचं आणि दुसऱ्यांदा सुद्धा धुवायचं, आता तुम्हाला समजेल की आम्ही असं का बोलले ते।
आणि कसं धुतात ते सुद्धा एकदा बघून घ्या, जर तुम्ही बनवत असेल तुम्हाला उपयोग येणार ही पद्धत. हा सगळं माती निघाली. ओके, सर्व घाण असतं त्याच्यामध्ये, ते तुम्ही बघितलं असेल. आता ही सगळी घाण अजून पुन्हा एकदा धुणार आहे, मग अजून एकदा पुन्हा निघणार ती घाण. दुसऱ्यांदा धुतला, आता परत तिसऱ्यांदा धुतला. आता जेव्हा तुम्ही कापणार नाही तेव्हा सुद्धा तुम्हाला माती दिसेल. काय बोलते, तेच कापायचं पहिला, मग आता दुसऱ्यांदा धुतला, ते लास्ट आपण तिसऱ्यांदा धुतत आहेत. त्यानंतर पुन्हा नाही धुवायचं. परत निघालं बा. आता तुम्हाला फक्त एवढं दिसत असेल कारण पाणीवर हात ठेवला नव्हता, थांबवलं नव्हतं म्हणून. तर आता तुम्ही सगळं बघितलं असेल की आपले शिंपले धुवून झाल्यात आणि सगळे सामग्री वगैरे करून झाल्यात. तरी सुद्धा तुम्हाला एकदा पुन्हा दाखवतो. हे बघा, इकडे आहे शिंपले. हे आता शिंपलेचं आपण हे भर बनवायचे शिंपले आहेत. इथे सगळं हे इंग्रेडियंट्स आहेत, हळद मसाला वगैरे सगळं, कोथिंबीर वगैरे, आणि एक कांदा बटाटा आणि हे खोबऱ्याचा खीस किंवा वाटण आपण बोलू शकतात. आता आपण सुरुवात करूया हे बनवायला. थोडा वेळ टोप गरम करत ठेवायचा, मग त्याच्यानंतर तेल टाकायचं किंवा पाणी टाकायचं. काय टाकायचं, काय टाकायचं, पाणी का तेल असते काय? अरे असं बोल ना, पहिला टोप गरम झाला पाहिजे. असं बोलायचं कारण की त्यात पाणी असते, मग पाणी ऑफ करेल. मला समजतच नाही, मला तर असं मला काय माहितच नाही. विचारत तरी पण सांगत नाही. ही सेकंड व्हिडिओ आहे लोकांची पूर्ण. तुम्ही बाहेर जा. सांगताय टोप गरम झालं ना, मग तेल टाकणार. हा बोल. आणि टोप गरम का करायचं असते, कारण त्यात पाणी असते, मग ते तेल मध्ये हे होणार. असं बोल ना, सर्व तुला माहिती. तेल मध्ये हे नव्हतं. आता थांब, इथे व्हिडिओ बनवता, व्हिडिओ लर्निंग पण झालंय, शिकतात पण नाही. काय कसं काय होणार आहे. फर्स्ट आहे ना, फर्स्ट आहे म्हणून थोडंसं ते सध्या फर्स्ट व्हिडिओ आहे म्हणून थोडा घाबरा वाटला. चला, आपला टोप गरम झालेला आहे. आता टोप गरम झाला तर तेल टाकत आहे. नॉर्मली घरी आपण सगळे अशा तेलाचं हे करतो, माप असतो आपल्याकडे तेलाचं. तर आता ML मध्ये वगैरे मी काही सांगू शकत नाही. आता याच्यावरून आता आपली तिसरं तेलाचं हे टाकतात. 3 टाकले, 4, 5 आणि 6. सुकं बनवणार ना, म्हणून थोडं तेल पाहिजे. आणि तेल टाकलं तर चव येते, पण तेलाला तर चवच नसते. मग तेल टाकलं चव काय येते. क्लीन बोल्ड झालेलं इथे भारतात त्या, कारण तुम्ही कधी पण तेलाचा टेस्ट करून पाहिजे, तेलाला कधीच चव नसते. पण भारतात बोलले तेल टाकलं चव येते. थोडं गरम होऊ द्या तेल, मग एकदम गरम झाल्यानंतर मग कांदा टाकायचा. तेल ऑलमोस्ट गरम झालं तर आपण कांदा टाकूया याच्यामध्ये. तर हे कांदे आहेत ना, थोडे लालसर झाले पाहिजेत की कसं काय? नाही, लालसर नाही, असंच ठेवायला. मग हे किती मिनिटापर्यंत गरम करायचे जेणेकरून ते लालसर होणार? 2 मिनिटं फक्त. आणि गॅस आहे तो फास्टवरच ठेवायचा. तुम्ही इथे बघू शकता. दोरी तू इथून असं इथून पण दाखवू शकते कारण एवढं दिसलं नाही. बघा, हे गॅस फास्टवरच ठेवायचा तुम्ही. आणि आता हे बघा, कांदे आपले गरम होत आहेत. फक्त एवढं लक्षात ठेवा की पूर्णपणे लालसर नाही झाले पाहिजेत. तर त्यामध्ये आपण टाकतो आता हळद टाकतो. इथे हळद 1 स्पून, म्हणजे तुम्हाला आता ही अर्धा चमचा म्हणजे 1.5 चमचे तुम्हाला हळद टाकावी लागणार आहे. हा आता कोळी मसाला तुम्ही बघू शकता किती टाकला गेलेला आहे याच्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे हे 2 ते 2.5 चम्मच तुम्ही टाकू शकता जसं तुम्हाला तिखट हवं असेल. पण कोळी मसाला तुम्हाला भेटणार नाही, फक्त आमच्याकडेच भेटेल. आणि हे बघा, याच्यावरून तुम्ही हिसाब लावू शकता की किती तुम्हाला मसाला टाकायचा. हे बघा कसा लालसर झालेला आहे आमच्या कोळी मसाल्याने. जर तुम्हाला कोळी मसाला हवा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला पार्सल करून देणार डायरेक्ट. आता शिंपले लागते. आता हे जसं लालसर थोड्यावर तुम्ही कुक केल्यानंतर हे शिंपले टाकायचे. 2 मिनिटात लगेच टाकायचे. 2 मिनिट. कांदा शिजवायचा नाही असतं. आणि जास्त कांदा शिजवला मग काय होणार? नाही शिजवायचा कांदा असं. आता बघू शकता तुम्ही सगळे शिंपले आपले टाकून झालेले आहेत. आणि सगळं नीट मिक्स करायचं आणि जेणेकरून पूर्ण टेक्स्चर येणार त्याला. काय घ्यायचं, काय करायचं, परतून घ्यायचं. बघा असं पूर्णपणे परतून घ्यायचं एकदम. व्हिडिओ बघता बघता तोंडला चव आली पाहिजे, पाणी गळलं पाहिजे थोडं पाणी. तर आता भारतात त्याला वाटतंय की बटाटे कमी आहेत. तर आपण बघितलं असेल की आपण 2 बटाटे घेतलेले, त्यामध्ये फक्त आपण 1.5 बटाटेच कापले होते. आता भारतात त्याला वाटतंय की
अजून बटाटे कमी पडणार, म्हणून आता ही जो अर्धा सुद्धा बाकी होता, 2 मधला अर्धा म्हणजे 1.5 कापलेला अर्धा बाकी होता, तो पण आता कापतात आहेत. आणि 2 बटाटे पूर्ण झालेले आहेत. आता हे बटाटे पण टाकले आहेत आणि हे पण आता पूर्णपणे परतून घ्यायचे, एकदम मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून जे आपण मसाला पूर्ण टाकलेला आहे त्याला पूर्ण टेक्स्चर जाणार कांद्यांना, शिंपल्यांना आणि बटाट्यांना. आणि बाकीचे पण मसाले टाकले जातील. ओके. आता हे सगळं झाल्यानंतर तुमच्या हिशोबाने किंवा हे भारतात तर बघा किती 1 चम्मच मीठ टाकतं एवढं. हे बघा ऑलमोस्ट 2 स्पून किंवा 1.5 स्पून तुम्ही हे मीठ टाकू शकतात. थोडे वाफेवर पाणी ठेवूया, 2 किंवा 3 मिनिटं. ओके. मध्यम गॅस करून. तर आता 2 ते 3 मिनिटं किंवा 4 का 5 मिनिटं झालेले आहेत. तर आता आपण हे काढूया. आता काढून घ्यायचं, चला करूया. हे बघा तुम्ही बघू शकतात की आतमध्ये कसं उकळते आहे. आता खोबरं टाकून घेऊया. आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला खोबरं टाकायचं आहे आणि खोबरं टाकल्यानंतर ते एकदम जाड होणार. बस एवढंच, पूर्ण नाही टाकायचं. थांब ना जरा परतून घेऊ. आणि खोबरं टाकल्यावर एकदम नीट हे करावे, मिक्सअप करावे, जेणेकरून खोबऱ्यात सुद्धा सगळ्या आपल्या शिंपल्यांना, बटाट्यांना, कांद्यांना एकदम टेक्स्चर होईल किंवा काय बोलतात मला सध्या समजत नाही. आणि तुम्हाला जसं व्हिडिओमध्ये दिसत असेल तसं तुम्ही करा खरंच, कारण हे मॅडम काय आपले बोलत नाही आणि मी शेफ नाही आहे. हे बघा जे उरलेलं ते सुद्धा पण सगळं टाकलेलं आहे. हे बघा काय सुरलेलं नाही, जे होतं तेवढं सगळं टाकलेलं आहे. आणि आता सगळं काही मिक्स करायचं आहे प्रॉपर एकदम. आणि याच्यामध्ये अजिबात तुम्हाला पाणीचा यूज नाही करायचं, कारण आपल्याला हे सुकी भर ज्याला बोलतात, भरीत आपण करतात, पूर्णपणे भर करतात आपण. तर हे असं पूर्ण सुक्कं करायचं आहे. त्यासाठी आपण पाण्याचा उपयोग कदाचित सुद्धा नाही करायचा. फक्त हे प्लेटवर पाणी टाकलं तेच फक्त पाणीचा यूज करायचं, बाकी कुठेच नाही करायचं. प्लेटचं पाणी पण काढायचं आहे. आता प्लेटचं पाणी सुद्धा काढायचं आहे. सगळं झाल्यानंतर दाखवा एक मिनिट, परत काढ. हे बघा हे असं झाल्यानंतर एकदम मिक्स झाल्यानंतर त्याच्यावर पूर्ण एकदा प्लेट ठेवायची आपल्याला. प्लेट ठेवावी आता आणि गॅस बारीक करून ठेवायचा आहे. आणि कारण खोबरं टाकलंय ना मध्ये लागते खाली. ओके. तोपर्यंत आपण चिंचेचा रस बनवूया. मला स्टार्टिंगला सांगितलेलं या शिंपल्यांच्या भरीत सोबत आपण चिंचेचा कट म्हणजे चिंचेचा रस्ता बनवणार होते, ते सुद्धा आता आपण बनवायला स्टार्ट करूया. तेवढ्यात आपले जे शिंपलेचं भरीत आहे ते रेडी होऊन जाईल. 2 मिनिटं नाही, लवकरच रेडी होऊन जाईल. मग आता सुरुवात करूया. आता आपण मग चिंचेचा रस्सा बनवण्यासाठी त्याच्यामध्ये अद्रक पण टाकणार आहोत आपण. कांदा, मिरची, आलं आणि लसूण, याला खाडीचं कोलिंब बोलतात. आणि आंबोशी. आंबोशी सगळ्यांना माहितच असेल, आंब्याचे सुकवतात. सर्वांनाच माहिती नसते आंब्याची फाळं. आंब्याची फाळं हे असं आपल्याला वाटून टाकायचंय. ओके. म्हणजे आंबोशीचं आपण वाटण केलंय. ओके. हे बघा आता तुम्हाला सामग्री दाखवली असेल. आता हे कांदे वगैरे बघा असे कापलेले आहेत. हे बघा बारीक तसे कापलेले आहेत, तुम्हाला दिसत असेल. हे बघा असे कापलेले आहेत, जसं आपण भुर्जीमध्ये टाकतो ना मित्रांनो, तसे हे कांदे कापलेले आहेत. आणि जी मिरची होती ना, तुम्हाला असे कापायचे आहेत मिरची एवढे मोठ्यामध्ये. फक्त त्याच्यामध्ये एक चीर द्यायची. हे बघा हे तुम्ही बघतायत, फक्त एक चीर मारायची अशी. आणि त्याच्यामध्ये आलं सुद्धा होतं आणि लसूण होतं. आणि आलं आणि लसूण हे सोबत असं पेस्ट करायचं आहे. मिक्सरला लावायचं आहे काय नाही, असं फक्त ठेचायचं, जसं आपण आपल्या मित्राला ठेचतो. त्यांनी जर कधी चुकी केली किंवा कुठे मरवत असेल काही तर ठेचायचं, तसंच असं ठेचून टाकायचं त्याला आलं आणि लसूण सोबत. तर हे सगळं आता झालेलं आहे. आणि एक कांदाच्या वरती टाकलेला आहे. मिरची पण टाकून घेते. याच्यामध्ये कोलिंब मिक्स करणार. ओके. डायरेक्ट सगळं मिक्स करायचं असतं काय? सर्व मिक्स करणार. तर हे एकदम नीट मिक्स करून टाकायचं. सगळ्या कांद्याला, आल्याला, लसणाला आणि मिरचीला पूर्णपणे सगळं कोलिंब लागलं पाहिजे. तेव्हाच तुमच्या कोलमाच्या रसाला म्हणजे चिंचेच्या रसाला टेस्ट येणार. हे बघा तुम्ही बघू शकतात, हे कोलिंब आहे. हे बघा कोलिंब पूर्णपणे मिक्स झालेलं आहे. मिरची सगळं. आता आपण पुढे बनवायची सुरुवात करूया. तुम्हाला मी सांगायला विसरलो, हे चिंचेचा रस्सा नव्हता ना आंबोशीचा. ॲक्च्युली आपण बनवत आहेत कोलमाचा रस्सा. मिस्टेक हो गई बॉस, इसके वजह से कोलमाचा खट. खूप मिस्टेक होत आहेत, इग्नोर करा, फक्त जेवण एन्जॉय करा. चला मग आता सुरू करूया आपण कोलमाचा रस्सा बनवण्यासाठी.
याच्यामध्ये आपल्याला टाकायला लागणार आहे तेल, ते पण किती चम्मच. आता हे एक झालं, हे 2 3 म्हणजे तुम्ही 3 किंवा 3.5 चम्मच तेल टाकू शकतात. आता तेल थोडा गरम होऊ द्या. मग आपण जे बनवलं होतं कोलमाचं, या मित्रांनो इकडे बघा ना, तिकडे कुठे चाललीस तू, हे कोलमाचं इथे द्या. हे कोलमाचं आणि कांद्याचं सगळं मिक्स करून बनवलेलं आहे. जी सामग्री पूर्ण आपण एक रेसिपी बनवली आहे ते टाकायचं. आता काय कढीपत्ता विसरले भारतात आता कढीपत्ता विसरलाय. हे बघा सूम मध्ये अशी गेले बघा, इथे दाखवतो बघा, असं असे तिकडे असं बघा, असे कॅमेरा तिकडे असे कढीपत्ता. कढीपत्ता घेतलेला आहे. असे चुके झाले नाही पाहिजेत पुढच्या व्हिडिओमध्ये, पहिल्यांदा आहे म्हणून. आता आणि कढीपत्ता मिक्स नाही करायचा, कढीपत्ता असंच ठेवायचा आता टाकूया असंच दे. ओके, आता टाकूया पुढच्या वेळी. तुम्हाला जर मिक्स करायचं असेल तुम्ही मिक्स करू शकता. तेल जास्तच गरम झालं हे सगळं मिक्सअप झाल्यामुळे, तुम्ही बघू शकता. आता थोडा गॅस तुम्ही बारीक सुद्धा करू शकतात. मी तर बोलू थोडा बारीक गॅसवरच करा, जर तुम्हाला अंदाज नसेल तर. फास्ट गॅसवर करू नका, तर मला पण अंदाज नाही. ज्यांना अंदाज आहे ते आपल्याला काय बोलत नाहीये. आणि जेव्हा तुम्ही हे कांदे आणि पूर्ण सगळं मिक्सचर जे टाकणार तेलामध्ये, तर पूर्ण लाल होईपर्यंत नाही करायचं आहे. थोडंसं फक्त ब्राऊन झालं की पुढचे जे सामग्री आहे ते टाकायला सुरुवात करायची, जसं आम्ही तुम्हाला सांगत होता पुढे. हा हा, वास येतोय मस्त, सॉरी वास नाही, सुगंध येतोय. तर बघू शकतात कसं आपला कोलमाचा रस्सा तडपडतोय मस्तपैकी. मला काय माहित नाही, मी काही सुद्धा बोलतोय, पण तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. माझ्या काही गोष्टींना इग्नोर करा. जसं भारतात तर माझ्या काही गोष्टींना बोलल्यावर असं उत्तर देतं, असं इग्नोर करा, असं तुम्ही पण इग्नोर करा. हे बघ 2-3 मिनिटं झालेले आहेत. हा, थोडा अजून ठेवते. 2-3 मिनिटं कधी झाली? व्हिडिओ 2 मिनिटं झाल्याचे. 1 मिनिट 1 मिनिट समजते मग. यार जोक करतात यार. जोक करूया. बोल ना, बोल काय करायचंय? किती मिनिटं शिजवायला लागते आता? 4-5 मिनिटं फक्त तुम्ही असं हे करत राहा. जसं आता बघा मी असं करतोय, तसं तुम्ही 4-5 मिनिटं करत राहा. त्यात टाकूया अर्धा चमचा. आता तुम्ही बघितलं असेल, आता हळद टाकली. आता टाकायच्या नंतर मीठ आपल्याला. तर मीठचं पण तुम्ही चवीनुसार बघा, पण आता आमची चम्मच जरा मोठीच आहे आणि आमची चव जसं वेगळीच आहे, तर त्यामुळे तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता. आता बघा एकदम काळसर झालेला आहे, थोडं एकदम ब्राऊन पिवळा. आता काय करायचं, आंबोलीचं हे पेस्ट बनवलेलं आहे ते एका वाटीमध्ये घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं. जसं रस्सा असेल तसं आपण अंदाज घ्यायचा. पण लोकांना अंदाज नसणार, कारण ते कधी बनवत नाही. मग तू काय करणार? जो जेवण करते त्याला अंदाज येणारच ना. पण कशावरून? जर ते पहिल्यांदा बनवत असणार मग ते पण बरोबर. मग ते पण बरं जाऊ, ते तसं उत्तर तर दे आता. मग आता मी 1.5 चमचा घेतला. अंदाजे आंबोशी किती आहे ते सांग. म्हणजे तसे आंबोशी तुम्हाला नॉर्मल तुमच्या हिशोबाने पहिला हा जो आंबोशीचा पेस्ट आहे तुम्हाला पूर्णपणे करून घ्यायचा आहे. मग त्यानंतर तुम्हाला या एक दुसरी वाटी घ्यायची आहे. त्यानुसार जर तुम्हाला आता समजा की तुम्ही बघितलं असेल क्वांटिटी केवढे घेतलं, त्याच्यामध्ये तुम्हाला 1.5 चमचा आंबोशीचा पेस्ट घ्यायचा आहे. आणि आपले अर्षताई सुद्धा आलेले आहे रेसिपी टेस्ट करण्यासाठी. तर हे पेस्ट घेतलेला आहे आपण पूर्णपणे. आता यामध्ये आता आपल्याला पाणी टाकायचं आहे. लवकर इथे कॅमेरामॅन इथे पाणी दाखवा, आता किती टाकलं जाणार. आता 1 ग्लास आपण पाणी घेतलेलं आहे. आता तुम्ही अंदाज बघा किती भारतात पाणी टाकताय. ही पेस्ट बनवायची हळूहळू करावे, कारण लोकांना समजलं पाहिजे कसं आपलं जेवण बनतं ते. हे बघा, थांबा लगेच कुठे चाललेले आहेत तुम्ही? हे बघा आता बघा, तुम्ही पाणी टाकल्यानंतर हा असा पेस्ट होणार. चमचीने असं एकदम, हे बघा असा पेस्ट तयार होता. आपण तांदळाचं पीठ सुद्धा टाकायचं. थोडा जेव्हा तांदळाचं पीठ टाकूया आता. हे बघा, हे छोटी चम्मच आहे, तर 1 चम्मच तांदळाचं पीठ टाकलं आहे. 2 चम्मच झालेले आहेत. आणि आता मग हे 2.5 चम्मच टाकलेले आहेत. आणि नीट मिक्स करा. आता तांदळाचा पीठ का टाकला जातो ते सांगावे. त्याच्याने रस्सा जाडसर होतो. आता हे बघा, तुम्ही बघू शकता की काय बोलत त्याला, आंबोशीचा रस्सा टाकलेला आहे. आता त्यानंतर थोडा पाणी टाकायचं तुमच्या हिशोबानुसार. तर नाही, पूर्ण ग्लासच पाणी होतं डायरेक्ट. 2 ग्लास पाणी टाकलं. तुम्ही बघितलं असेल, पहिले 1 ग्लास पाणी टाकलं आणि आता परत 1 ग्लास पाणी टाकलं, म्हणजे तुम्ही 2 ग्लास पाणी टाकू शकतात. आणि आपला ऑलमोस्ट रस्सा हा तयार झालेला आहे. आणि आमच्या मम्मीला 1 किलोमीटर लांबूनच घमघमीत वासाचा सुगंध आलेला आहे. चेक करूया. आणि आता बाजूलाच आपला शिंपल्याचा कालवण होता. तुम्ही बघू शकता शिंपल्याचा कालवण आपला कसं झालेला आहे. आणि बघा तुम्ही कशी भरीत एकदम भरीत झालेली आहे मस्तपैकी.
हा हा, वा वा. इथे बनत गरम आहे. मसाला टाकून घेऊया. ओके, हे जेव्हा भरीत झाल्यानंतर तुम्हाला परत एकदा गरम मसाला टाकायचा असेल, कारण आपण गरम मसाला टाकला नव्हता, तर गरम मसाला आपण अर्धा चमचा तुम्हाला गरम मसाला टाकायचा आहे. म्हणजे तुम्ही जर छोटी चम्मच घेत असेल तर तुम्हाला 1 चम्मच गरम मसाला टाकावा लागत असेल. आणि परत हे जेव्हा तुम्ही गरम मसाला टाकणार तेव्हा पूर्णपणे एकदम मिक्स करा प्रॉपर, जेणेकरून गरम मसाला म्हणजे जे पण मसाला आहेत सगळे ते पूर्णपणे सगळ्या ह्याला मिक्स झाले पाहिजे, त्यांचा टेस्ट एकदम प्रॉपर आला पाहिजे. आणि त्यावर आपल्याला कोथिंबीर टाकावी लागेल. कोथिंबीर तर मला आवडत नाही, पण त्याच्याने तर सगळेजण टाकतात, तर तुम्हाला टाकू शकतात. नाही तर हे बघा कोथिंबीर टाकलेली आहे आणि असं हे सुक्क भरीत झालेलं आहे आपलं कोपऱ्यांचं म्हणजे शिंपल्यांचं. आणि गॅस बंद करूया. आता गॅस बंद करूया आणि याच्यावर आपण ती प्लेट टाकूया परत वरती, जेणेकरून अजून ते आतमध्ये स्टीम होतच राहणार. ठीक आहे, आता हे आपलं शिंपल्याचं भरीत झालेलं आहे. आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल. हां, तोपर्यंत हे रस्सा सुद्धा उकळून घ्या. आय होप तुम्हाला पूर्णपणे रेसिपी समजली असेल. जर तुम्हाला नाही समजली असेल तर मला कमेंट करून सांगा, मी आत्याला विचारून सांगेल. असं काय सांगेल की माहीत नाही ते आता, पण तरी पण. आता हे बघा आपला हे कोलमाचा रस्सा हे प्रॉपर आपण केलेलं आहे. याची पण रेसिपी तुम्ही नीट बघितली असेल. काही प्रश्न वगैरे असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकतात. मी सगळ्या कमेंट्सचे उत्तरं देईल, किंवा तुम्हाला रेसिपी हवी असेल तर रेसिपीसुद्धा प्रोव्हाइड करेल. 2 ते 3 मिनटं तुम्हाला हे उकळत ठेवावं लागणार. त्यानंतर तुमचा रस्सासुद्धा प्रॉपर होऊन जाणार एकदम मस्त. कोलमाचा रस्सा, आपला रस्सा मस्त उकडतो आहे पूर्णपणे. आपलं 2 ते 3 मिनटं हे झालेले आहे. आता आपण याला चेक करूया आंबट झालं की नाही ते. काय बरोबर झालंय की नाही? बरोबर. तर एकदा टेस्ट केल्यानंतर तुम्ही सुद्धा बघा की तुमच्या चवीनुसार झालेले आहे की नाही. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या चवीनुसार नाही झालंय तर त्यामध्ये मीठ मसाला जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही टाकू शकतात. तर हे झालेला आता आपला कोलमाचा रस्सा हे बघू शकतात. हा हा, मस्त वास येते. मस्त वास येत आहे. तर मंडळी तुम्ही आता बघितलं असेल की आता आपल्या शिंपल्याचं भरीत बनून झालेलं आहे आणि कोलमाचा कट म्हणजे कोलमाचा रस्सा सुद्धा बनून झालेला आहे. तर हे बघा इकडे या, हे बघा तुम्हाला दाखवतो. तर हे आहे शिंपल्यांचं भरीत जे बनून झालं आणि हे आहे कोलमाचं रस्सा. तर आणि हे आहे आपला नॉर्मली तुम्ही राईस सोबत ते खाऊ शकतात. आणि आता इथे आपण एक प्लेट हे केलेलं आहे, राईस आहे, शिंपल्यांचं भरीत आहे, कोलमाचा रस्सा आणि कांदा लिंबू आहे. आणि स्पेशली गावावरून आले आहेत आपल्या शोभा आत्या हे सगळं टेस्ट करण्यासाठी. कसं वाटतंय शोभा तुला? बरं वाटतंय. तुझ्या खास बेस्ट फ्रेंडनी बनवलं आहे, माझ्या मैत्रिणीने बनवलं, माझ्या मावशीच्या मुलीने बनवलं जेवण. म्हणून शोभा आत्या खास इकडे आलेली म्हणून भारताने बनवलेलं आहे एकदम स्पेशल प्लेट. आता चला टेस्ट करा तुम्ही, कसं वाटतं तुम्हाला सांगा आम्हाला जरा. हे कोलमाचा रस्सा भातावर हे करताना आता शोभा आत्या टेस्ट करून सांगणार आहे कसं झालेलं आहे. शिंपल्याची भाजी, शिंपल्याचं भर, राईस आणि कोलमाचा रस्सा. खरं खरं सांगायचं, खोटा खोटा सांगायचं नाही काय? खरोखर सांगणार. हा, आता रंजिताला सांगेल याला घेऊ नको व्हिडिओ मध्ये. हा, मस्त बनवलंय, छान. इकडे लागते. मस्त बनवलंय जेवण, छान बनवलं. काय मग तुम्ही दुसऱ्यांना काय बोलणार, कसं काय? तुम्ही पण ट्राय करा असं जेवण बनवून, तुम्ही पण करून खा. कसं लागतंय बघा, आमच्या बारदाईला कळवा. तर मित्रांनो, जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करा एकदा. आणि जर तुम्हाला काही क्वेश्चन असेल किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल की कशामध्ये किती प्रमाणात टाकायचं असतं, हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या फॅमिलीसोबत शेअर करा आणि ही रेसिपी ट्राय करा. आणि आपला शोभात त्यांनी ताव मारलेला आहे जेवणावर, हे बघा लिंबू पिळून. लय भारी जेवण, भारी केलं एकदम. लोकांना सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी ट्राय करा. तू सांगितलं ना. चला मग असंच भेटूया एक नवीन व्हिडिओ मध्ये. आता आपण पुढच्या व्हिडिओ बोय मावराचं कालवण, ते तुम्हाला लवकरच समजेल. चला भेटूया, बाय बाय.